नमस्कार, मी पुष्पा राज रेसिपीमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी खास गाजराचा छान छान हलवा बनवत आहे। तर त्यासाठी गाजरं ही थंडीतच आलेली निव्वळ गोड आणि छान निमुळती अशी घ्यायची आणि मग प्रथम त्याला चांगले धुवून त्याच्यावरती गाजरावर केस असतात ते केस सगळे निघून जाण्यासाठी त्याला चांगले धुवायचं आणि त्याला सालोट्याने त्याला मस्त किसायचा। किसल्यानंतर त्याच्यावरती जी माती लागलेली असते किंवा त्याच्यावर केश असतात ते केस सगळे निघून जातात। आता ती गाजरं छान अशी सोलून झाल्यानंतर त्याला आपल्या चाळणीच्या जाड्या चाळणीने चांगली किसून घ्यायची। परंतु गाजरं निवडताना त्याच्यामध्ये अशी लालबुंदच गाजरं घ्यायची की जेणेकरून त्याचा मधला भाग हा जास्त जाडा नसावा, कारण तो जर सफेद भाग आपण निवडून घेतला, मोठी मोठी जाडी गाजरं घेतली की त्याच्यातला जो मधला गर असतो तो सफेद असतो आणि तो चवीला चांगला नसतो, तुरट असतो आणि तो मग काढून टाकायचा असतो। मग तो जर असा मोठा घेतला तर गाजर किसताना खूप त्रास होतो। मग तो एका बाजूने किस्सा पुन्हा तो काढायला वगैरे, म्हणून तो सरळ सरळ असा जास्त जाडीचा घ्यायचा नाही। छान निमुळती पण जास्त पण जून नाही किंवा जास्त पण कवळी नाहीत। कवळी गाजरं असली की ती किसायला खूप त्रास होतो आणि जास्त बारीक चाळणीने बोकानी गाजर किसायचे नाहीत। त्याला अशी थोडीशी जाडी किंवा मीडियम गाळणं घ्यायची। आता गाजर किसून झाला की मग ते सगळे छान किसून घ्यायचे। नंतर मग एका कढईमध्ये तूप टाकायचं आणि तुपामध्ये ते जे ड्रायफ्रूट्स असतात, बदाम, काजू किंवा पिस्ता, मनुके, बेदाणे हे सगळे छान खरपूस भाजून घ्यायचे, पण करपवायचे नाहीत, कारण मग त्याला तो कडूपणा येतो त्याच्यामध्ये। म्हणून ते छान भाजून घेतले। भाजून घेऊन ते काढून ठेवायचे। भाजताना पण ते जास्त मोठ्या गॅसवर किंवा फास्ट एकदम मंद पण नाही, असं थोडंसं स्लो ते मीडियम ह्या गॅसवरती तुपावरती ते चांगले खरपूस छान भाजायचे, म्हणजे ते खाताना खूप त्याला छान टेस्ट येते। आणि भाजून झाले की मग ते एका ताटामध्ये मी काढून घेते। ते काढून झाले की त्याच्यामध्ये गाजराचा कीस घालायचा। आता मी गाजराचा ते काढून घेतल्यानंतर त्यात थोडं आणखी 2 चमचे तूप टाकायचे। तूप टाकून पुरेसंच तूप टाकायचं, जास्त तूप पण नाही टाकायचं। मग त्याच्यामध्ये मी आता गाजराचा हलवा गाजर जो किसलेला गाजर आहे छान लालबुंद मस्त सुंदर तो किसून होतो। त्याचा रंगही बघा किती सुंदर आला आहे, असा जास्त केसरी मस्त छान रंग आलेला आहे। आता तो कीस छान तुपावरती खमंग असा स्लो गॅसवरती एकदम तापलेल्या याच्यावर, आता कढई खूप तापली असल्यामुळे मी गॅसची फ्लेम एकदम छोटी केली आहे आणि तो आता एक मंद याच्यावर छान भाजून घेते। तो असा भाजायचा की तो चांगला असा आतल्या आत तो शिजला गेला पाहिजे। गाजर खाली चिकटता कामा नये। तो जर तव्यावर खाली कडेला तळाला चिकटला तर मग तो जर तुम्ही हलवायचा थांबला तर तो कडाला चिकटायची भीती असते, म्हणून तो सतत वर खाली करून छान भाजून घ्यायचा। त्याचा भाजला तुपावर भाजला की त्याचा छान एक सुगंध येतो, म्हणून कढई इकडे तिकडे होईल म्हणून मी हातात पक्कड घेऊन शेवटी तो भाजायला घेतला। थोडासा रंग चेंज होतो त्याचा, मग तो भाजलेला असा कळतो आपल्याला। मग तो भाजून झाला की मग मी त्याच्या बाजूलाच दूध, जितकं आता अर्धा किलो गाजर असेल तर चांगलं 2 वाट्या, 1 वाटी गाजराचा कीस होता तर त्याला मी जवळजवळ 1 वाटी तूप गरम करत ठेवलेलं आहे। आणि गाजरावरती नेहमी गरम दूधच घालावा, म्हणजे त्या दुधाच्या गरमीने ते गाजर चांगलं शिजलं जातं। थंड दुधाचा वापर करायचा नाही, नाहीतर मग त्याची जी शिजण्याची प्रक्रिया आहे ती मंदावते। म्हणून कुठलाही पदार्थ करताना जर तो शिजत असेल तर त्याच्यात गरमच टाकायचं। मग मी आता त्या चांगल्या दुधाला कड आलेली आहे। आता दूध टाकून तो गाजर मी चांगला, आधी दूध टाकायच्या आधी माझ्याकडे घरची मलई होती। मी नेहमी तूप काढण्यासाठी मलई रोजची साठवून ठेवते। मग मी बाहेरून खवा किंवा मावा आणत नाही, कारण तो हल्ली चांगला बाजारात मिळत नाही, त्याच्यामध्ये मिक्स असतं। म्हणून मी घरचीच मलई काढलेली
त्याच्यात टाकलीच 2-3 चमचे मलई टाकली की त्याला रवाळपणा चांगला येतो. आणि मलई टाकल्यानंतर त्याच्यात जे आपण तापवलेलं दूध असतं ते दूध तापवलं, ते दूध टाकलं. त्याच्यामुळे त्या गाजराला थोडंसं पाणी सुटलं. दुधामध्ये तो चांगला शिजला. तो एकसंध असा शिजून घ्यायचा. तो छान शिजला की मग त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटलं की आता गाजर दूध कमी होत आलं आहे, आटत आलं आहे, की मग त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे साखर घालावी. मी काही प्रमाण ठेवत नाही. माझ्या कुठल्याही रेसिपीज त्या विदाऊट म्हणजे माझ्या हातानेच बनवलेल्या असतात. मी कुठल्याही प्रमाणाबद्ध करत नाही. कारण कधी काय होतं, आपण प्रमाणाबद्ध करायला जातो पण तिथे पण ते हल्लीच्या नवीन मुलींना प्रमाण लागतं. पण आम्ही जी अशी वरिष्ठ लोकं आहोत ती आम्ही आमचा हात जगन्नाथ म्हणून आम्ही सहसा हातानेच करतो. अंदाजेने केलेलेच वस्तू छान होते आणि सुंदर लागते. मग तो गाजराचा हलवा छान असा तुम्हाला वाटला की सुकला आहे, छान असा तो त्या दुधामध्ये साखरेच्या पाकामध्ये साखरेमध्ये चांगला शिजला गेला की त्याच्यावरती छान वरून वेलचीची पूड घ्यायची. 3-4 वेलची मी कुटून घेतल्यात आणि त्याच्यात तो ड्रायफ्रूट घातलं. आणि आता ते असं बंद करून आता ते छान सुंदर त्याला 1-2 वाफ काढायची. पण त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की तो एकदम असा कडक होतो.